बारड परिसरातील शेतकऱ्यांनी 2025 ते 2026 हंगामातील पीक विमा तात्काळ मंजूर करण्याची मागणी करत कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले। मुदखेड तालुक्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचं पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील इतर भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत असताना बारड मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। अनेक शेत आणि पिके वाहून गेली असून शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले। तसेच विमा कंपनीच्या उदासीन कारभारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय। हे निवेदन कृषी अधिकारी मुदखेड कार्यालय यांना देण्यात आले असून अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या त्यावर आहेत। आज इथं मुदखेड कृषी ऑफिसला आल्यानंतर एक गोष्ट इथं कळण्यात आली की शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालं अतिवृष्टी झाली, नांदेडमधील बहुतांश मंडळं टाळण्यात आली। त्याच्यात एक बारड एक बहुतांश भरपूर मोठा मंडळ आहे। त्याच्यात त्या मंडळातल्या सर्व शेतकरी पीक विम्यापासून अलिप्त राहिलेले आहेत। मंडळातून कशामुळे काढण्यात आलं काय नाही या अधिकाऱ्याला एका अधिकाऱ्याकडे उत्तर नाही। उडवाउडवीचे उत्तर देऊन रोजच्या रोज उडवाउडवीचे उत्तर देत आहेत, गैरहजर राहत आहेत आणि कोणत्याही कर्मचाऱ्याला काय विचारलं त्याच्याकडे एकही उत्तर नाही। आम्हाला माहीत नाही, वरिष्ठांना माहीत आणि वरिष्ठांना विचारल्यानंतर वरिष्ठ म्हणतात की गच्चे मॅडम आहे तालुका कृषी अधिकारी, त्यांना विचारल्यानंतर त्या पूर्णपणे असे उत्तर देत आहेत की बा आम्ही इकडं आहोत तिकडं आहोत आणि ज्या दिवशी आलोत त्या दिवशी एकही जण इथं हजर नाही आहे। ज्यांना जे हजर आहेत त्यांना त्याची उत्तरही माहीत नाहीत की बा का विमा पास झाला नाही काही नाही। पण आणि आज गच्चे मॅडम नसल्यामुळे इथं कृषी अधिकारी नसल्यामुळं आम्ही रिकाम्या खुर्चीला निवेदन दिलं आहे आणि आमच्या निवेदनावर जर काही म्हणजे हे कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि त्या आंदोलनाची जबाबदार पूर्णपणे नांदेड कृषी जिल्हा हे जबाबदार असतील। त्याच्यासाठी मग पूर्णपणे जबाबदारी त्या अधिकाऱ्यांनी घ्यावी।